आटू द्यायचं आहे दुधाला आधी खूप आटू द्यायचं आहे. इकडं मस्तपैकी पालक डाळ तयार आहे आणि आता इकडे चपाती. आता हे असं छान घट्ट झालं पाहिजे. आईस्क्रीम अशी डब्यात छान झालंय. तुला मोल्ट मधले ते आईस्क्रीम निघायलं तर छान झालं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज आलं तर पाणी, तर पाण्याचा दिवस होता. माझा इतका वेळ पाण्यामध्येच गेलेला आहे. खरंच आमच्या इथं पहाटे 4ला पाणी येतं, पण आज 7 वाजता पाणी आलं. ते 10 वाजेपर्यंत पाण्याचा राडा सरला नाही. तर मोठे बिछाने वगैरे धुवून टाकलेले आहेत मी. आणि दुसरी गोष्ट, आज बनवायचं आहे मला आईस्क्रीम. तर कसं बनवणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सोहम शाळेतून आला आहे. आज बनवले सकाळी डोसे, तर त्याला डोसे वगैरे करून दिलेले आहेत. आणि गरमी म्हणताल तर एवढी गरमी होते, आज लय गरमी होते. हे बघा पेपर कसा गेला रे. तर पेपर देऊन आला तो. तर आता स्वयंपाक पण बाकी आहे, पण आता वाजतायत ना 11:30 आणि स्वयंपाक करायचं अजिबात मन होत नाही माझं, एवढं गरम होतंय ना आज. ही कुर्ती हे बघा तर ही कुर्ती मी एक मिशो हॉल तुमच्यावर शेअर केलेला आहे. तर त्याच्यावर लिहिलेला, म्हणजे त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे की ही कुर्ती कितीला घेतलेली आहे. आणि असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधी आणि सोबर छान वाटते बरं का. मार्केटला गेले होते आणि सामान काय काय घेऊन आले ते दाखवते तुम्हाला. पण त्याच्या आधी आपल्याला आईस्क्रीमची तयारी करायची, तर दूध गरम करायला ठेवावं लागणार. आईस्क्रीमच्या नादामध्ये स्वयंपाक राहिला माझा. तर ही मिल्क पावडर आहे, मिल्क पावडर घेऊन आलेली आहे. चेरी आहे, पण आता आईस्क्रीमला लागणार नाही आपल्याला, नंतर लागणार आहे. कोको पावडर आणलेली आहे थोडी. आणि हे कॉर्नफ्लावर आहे. आणि हे आहे आपलं कस्टर्ड पावडर. तर कस्टर्ड पावडर तर लागणार आहे आता. आणि लागणार आहे त्याचबरोबर मिल्क पावडर. दूध आधी गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम झाले की त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. झालं, एवढं काही अवघड नाही की असं की येणारच नाही. तर त्याच्या आधी मी हे काढून घेते एका डब्यामध्ये. होत आहे, छान गरम करून घ्यायचं आहे. आणि तिकडं मी पालक कट करते. आता पालकाची डाळ आणि चपाती आणि भात असं बनवेल आज. उशीर झाला आज स्वयंपाकाला. त्याचबरोबर आईस्क्रीम ही करायचीच आहे. तर बघू शकता, आता ह्याला छान उकळू द्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला काहीतरी एक बनवून घ्यायचं आहे, ते दाखवते तुम्हाला. आटू द्यायचं आहे दुधाला आधी खूप आटू द्यायचं आहे. थोडं तरी कमी झालं पाहिजे. आणि मगच ह्याच्यामध्ये ना कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर टाकायची आहे. तर असं सोडलेलं आहे मी. माहीत नाही, मी फुकले की गॅसच बंद व्हायला आहे. आता बऱ्यापैकी दूध कमी झालेलं आहे. तर आता ह्या वाटीमध्ये ना मी तर घेणार आहे मिल्क पावडर 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये घेणार आहे 2.5 चमचे किंवा 3 चमचे कस्टर्ड पावडर. मला खूप आवडतं, मला कस्टर्डचं खूप आवडतं. आणि हे असं मिश्रण बंद करूया. आणि आता हे जे गरम झालेलं दूध आहे ना, ते ह्याच्यामध्ये टाकून ह्याचं एक ते बनवून घ्यायचं, पातळ मिश्रण बनवून घ्यायचं. बनवून घ्यायचं आहे दोन्हीचं मिश्रण. आता सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता मी कॅमेरा डायरेक्ट ह्याच्याकडेच करते. तर मी तर 1 2 3 4, कारण एक लिटर दूध आहे हे. आणि 5 चमचे टाकलेले आहे साखर. आणि आता हळूहळू हे जे आपण बनवलेलं होतं ना, ह्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि ह्याला छान आता घट्ट होस तोपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे.
आपला छान जसं गॅस आपला चालू राहील ना तसं हे छान आळून येतं, कारण कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. आता हे असं छान घट्ट झालं पाहिजे बघा, हे असं आळून आलं पाहिजे. आणि मी इथं ना थंड ठेवायला फ्रीजला कूलरच्या समोर ठेवलेलं आहे. आणि आता हे घट्ट झालं ना अजून आणि थंड झालं ना तर मिक्सरला फिरवून घ्यायचं याला आणि फ्रीजमध्ये 4-5 तासासाठी ठेवायचं आणि परत काढून परत ह्याच्यामध्ये व्हिपक्रीम किंवा आपल्या घरातली साय टाकून परत फिरवायचं आणि ओव्हरनाईट ठेवायचं आणि सकाळी आईस्क्रीम तयार होती. तर आईस्क्रीम ठेवलं थंड करायला आणि कुकर घातलेला कारण आईस्क्रीम जर पोट भरणार नाही, चपात्या वगैरे करायच्या, भाजी वगैरे करायची आहे. तर सगळ्यात आधी चला मग स्वयंपाकाची तयारी करूया. चपात्याचं पीठ मळून झालेलं आहे. स्वयंपाक करायची तर इच्छा नव्हती कारण ऊन लय वाढलेले. 1 वाजता पहिला भांडे घेते, हे करून मध्ये लावून देते आणि मग चपात्या करून देते. इकडं मस्तपैकी पालक डाळ तयार आहे आणि आता इकडे चपात्याची तयारी करते. थंड झालेला आहे आणि मिक्सर लावलेला आहे मी. आता मिक्सरला वाटून घेणार आहे. आता वाटून घेते मिक्सरमध्ये. तर हे असं स्मूथ झालं पाहिजे एकदम. आता हे असं एकदम स्मूथ झालं पाहिजे. ह्याचं टेक्स्चर बघा आणि ह्याचं बघा. आता इथं फ्रीजमध्ये मी ठेवलेलं आहे बाटल्यांच्या मागं. आता वाजतायत 2, तर आपल्याला संध्याकाळी 6 वाजताच काढायचं आहे आणि त्याला अजून एकदा मिक्स करायचं आहे. तर फ्रीज लावून टाकते आता. आता वाजतायत संध्याकाळचे 8 आणि आपल्याला दुपारी ठेवलेलं आईस्क्रीम अजून एकदा मिक्सरला फिरून त्याच्यात क्रीम मिक्स करायची आहे आणि मग ते मोल्टमध्ये भरायचं आहे. तर चला तर मग आपण आईस्क्रीम मोल्टमध्ये भरायला घेऊया. हे मी व्हिपक्रीम नाही आणलेलं आहे, पण ही जी घरी जमवलेली आहे ना ती मलाई आहे. घरी जी आपण बनवतात ना, जी दुधाची साय आहे ती मी जमवली. आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात ह्याला ना फिरून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यातच आपलं आईस्क्रीमचं मिक्सचर टाकून घ्यायचं आहे. तर ना ह्याच्यातच टाकून घेते जेवढं पाहिजे तेवढं. तर आता 2दा आपलं बनणार आहे तर थोडं थोडं करून टाकून घेते. आणि आता हे जे फ्रीजमध्ये आहे डब्बा ठेवलेला तो डब्बा काढून घेऊया. आता आपण तशी बी आईस्क्रीम खाऊ शकतो ना या डब्यातली बी. बघायची तुला खाऊन कशी लागली ती. चमचा घे. तर बघू शकता तुम्ही किती छान झाली अशी क्रीमी. आणि आता सोहम टेस्ट करून पाहायला राहिलाय. त्याच्या चमच्यानं बघाल कशी झाली. छान झाली. चला आता ह्याच्यात मिक्स करायची. मला दाखव इकडे. मी बघते थोडीशी टेस्ट करून. आता ह्याच्यात टाकायची आहे. फ्लेवर आले ना ह्याचा, काय बोलते तो आपला हे नसतंय का आपण व्हाईट काय ते आपण मागवत नव्हतं का सारखं ते व्हाईट वालं ह्याचा आहे पिस्ताचा. हा बटरस्कॉच. आता फिरून घेऊया ह्याला. असं झालेलं दाखव इकडे. इकडे 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 बघा. आता तसं झालंय क्रीमी झालंय ना. आता मोल्ट मध्ये टाकून घेऊ. मोल्ट तर लहान आहेत आपले, बाकी स्टीलच्या डब्यात ठेवायला लागणार. तिथे दाखव, जवळून दाखव सोहम. किती लिटरचे असले काय मोल्ट? लिटरचे वगैरे बस एका ह्याच्यातच काम झालं. नाही ते अजून बीट करून ठेवावं लागेल ना दुसरी बीट. आता 3दा फ्रीज उघडलं ना मग ती जमा नाही होणार. ओ भाई हे स्टँड लावून घेऊ. इकडे दाखव आई स्टँड दाखव.
अभि आई पूर्ण परफेक्ट व्हायलेत. आई आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि आता ह्याचा रिझल्ट तुम्हाला उद्या मी सांगेल कशी झालेली आहे. आणि बाकीची बीट करून स्टीलच्या डब्यात घालून ठेवते. आता ह्याला ना लपून ठेवूया. तर तुम्हाला फायनल रिझल्ट उद्या दाखवते. पुढची आईस्क्रीम अशी डब्यात भरून ठेवली आहे आणि आता ह्याच्यावर ना मेन कापड लावायचं आणि मग लावायचं म्हणजे लवकर आईस्क्रीम जमती. तर चला तर मग हा दुसरा दिवस आहे. म्हणजे काल आपण केलं आईस्क्रीम आणि आता बघूया झालंय का. तर थंड तर छान झालेलं दिसते. तर बघते एक झालंय का. तर हे झालेलं आहे. बर्फ नाही छान झालंय. ट्राय करू. काय लागलं घालायला. छान झाले. तुला मोल्ट मधले देतेच. मोल्ट काढ. 2 बाहेर काढ. मोल्ट हे ठेव. मोल्ट काढ. 2 काढ. आणि काय कर माहिती, पाणी घे आणि ग्लासामध्ये आणि ते पाण्यामध्ये डिप कर. तर आता ह्याला ना ग्लासामध्ये थोडंसं डिप करावं लागणार आहे पाण्यात, तेव्हा निघणार आहे. थांब काढून बघूया झालंय का. थोडंसं पाण्यामध्ये डिप करते मी. झालं तर आहे पण एकदा डीप. ते आईस्क्रीम मध्येच पाणी जायचं. नाही जमत. हे निघायला पाहिजे इथंच. निघायलं. तर छान झालेलं आहे एकदम मस्त. ट्राय करून सांग मला कसं झालं ते. धर कॅमेरा. त्याच्याकडे बघा कसं झालंय. मस्त. तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आईस्क्रीम कसं झालेलं आहे मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय.